नमस्कार. माझे नाव श्रेया सोनाली शरद देशमुख. मी इयत्ता 5वीची विद्यार्थिनी आहे. माझ्या शाळेचे नाव जी.प. प्रशाला इटकूर. मी वाचलेल्या पुस्तकांपैकी मला आवडलेले पुस्तक म्हणजे विचार, नियम, क्रांती आणि आरोग्याची गुरुकिल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत सरश्री. विचार, नियम, क्रांतीचा पासवर्ड. गोष्ट पैशाची असो वा सन्मानाची असो, सुरक्षिततेची अथवा आत्मनिर्भरतेची, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात हा नियम लागू पडतो. ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित कराल ती वृद्धिंगत होते. आपल्याला नातेसंबंधात तणाव जाणवत असेल तर माझ्या जीवनात केवळ उच्च चेतना असणारे नातेवाईक यावेत अशी प्रार्थना करा. मला आयुष्यात प्रेम, आनंद आणि शांतीला प्राधान्य देणारे लोक हवे आहेत. या विचारासोबत तुमच्या जीवनात प्रेमळ लोकांचा ओघ सुरू होईल. पण नात्यातील ताणतणावामुळे हैराण झालेल्या बहुतांश लोक विचार करतात, माझ्याच आयुष्यात हे लोक का बरं आलेत? मी कोणाचं काय वाईट केले ज्यामुळे मला अशी सासू मिळाली? अमका माणूस माझ्या आयुष्यातून कधी एकदा निघून जाईल. परंतु आयुष्यात मात्र याविषयी तो अनभिज्ञ असतो. त्याच्या मनात नातेवाईकाबद्दल जो चुकीचा स्वसंवाद सुरू असतो. त्यामुळेच नातेसंबंधातील सदस्यांना तो बेजार होतो. थोडक्यात अज्ञानवश त्याचा फोकस काय नकोय या गोष्टीवरच राहतो आणि निसर्गही मनुष्याच्या प्रत्येक प्रार्थनेला तथास्तु म्हणत असतो. मग ती प्रार्थना सकारात्मक असो वा नकारात्मक. पण आता वेळ आली आहे मला काय हवंय यावर मनन चिंतन करून वैचारिक क्रांती घडवण्याची. जे हवंय केवळ त्यावरच लक्ष केंद्रित करण्याची. जसं मला जीवनात ज्ञान, ध्यान आणि सन्मान देणारे लोक हवेत. मला आनंदी शेजारी हवाय जो सदैव माझ्या मदतीसाठी तत्पर असेल. मला ऑफिसमध्ये मित्रत्व जपणारे सहचारी हवेत. या विचारांमुळे आपल्या आयुष्यात प्रामाणिक आणि आनंदी लोकच येतील. मग प्रत्येक नातं आपल्याला प्रेम, आनंद आणि उत्साहात भेट देईल. धन्यवाद.